एकीकडे पावसाचं आगमन होणार आहे तर दुसरीकडे मात्र अमरावतीत सूर्य आग ओकतोय। 24 तास 7 मृत्यू झालेले आहेत तर 5 जणांना तीव्र उष्णतेचा फटका बसलेला आहे। 24 तासात अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तब्बल 7 जणांचा मृत्यू झालाय। बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे शिकार ठरत आहेत। तर अमरावती जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या झळाच्या आहेत त्या उन्हाच्या त्या एकदम वाढतच चाललेल्या आहे आणि जीवघेण्या या लाटा सध्या उष्णतेच्या पाहायला मिळत आहेत। अशात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेवारसांचा मृत्यू झालेला आहे, त्याचं कारण उष्माघात सांगितलं जात आहे। तर अमरावतीकरांना येणारा संपूर्ण आठवडा मागील 2 आठवड्यांप्रमाणेच उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतील अशी माहिती खरं तर हवामानशास्त्रज्ञ अनिल बंड यांनी दिली आहे। मागील 8-10 दिवसापासून विदर्भात कोरडे वातावरण असून कुठेही पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे सर्वकडे कोरडे वातावरण वाढल्यामुळे आणि सूर्याचे किरण लंबरूपाने पडत असल्यामुळे येथील लोकल परिस्थितीमुळे सुद्धा वातावरण तापलेले आहे। तसेच शेतांमध्ये सध्या शेवटच्या स्थितीमध्ये पेरणीपूर्व स्थितीमध्ये शेतकरी असून ते काडी कचरा पेटवणे, धुरे पेटवणे इत्यादी कामे चालू असल्यामुळे उष्णतामान आणखी वाढत आहे।